नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? कदम हे हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत बरी असते. इकडे अर्जुन आणि आर्या बाहेर बोलत असतात. तर अर्जुन आर्याला बोलतो, आर्या तू एवढी आमची मदत करते, कदमांना हॉस्पिटलमध्ये आणलं, इतकं मैत्रीपलीकडे जाऊन आजकाल कोणी करत नाही, तू का करते? तर आर्या बोलते, तू जे प्रश्न विचारले आहे त्यातच तुझे उत्तर आहे. मैत्रीपलीकडे म्हणजे त्यातच तुला उत्तर सापडेल. तू आता आपल्या पास्टला विसरायचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तू आपल्या पास्टला पूर्णपणे विसरशील तेव्हा तुला कळेल मी इतकं का करते आहे. तर आर्याचं हे बोलणं अर्जुनच्या थोडं थोडं लक्षात येते, पण हे दाखवत नाही की त्याला समजलं आहे म्हणून. हे आर्याला कळतं, म्हणून आर्या त्याला त्याचा वेळ देते. पण आर्या असं पण वाटते की अर्जुन अपर्णा मॅडमवर जीवापाड प्रेम करतो. तो अमोलशिवाय राहू शकत नाही. अमोलविषयी त्याचे प्रेम आर्याने बघितले असते, म्हणून आर्या जमेपर्यंत अपर्णा आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडे अप्पी रडत असते. अर्जुनने डिवॉर्सचे पेपर पाठवले असते म्हणून. तर बापू आणि दिप्या अप्पीला बोलतात, आम्ही अर्जुनकडे जाऊन येतो. तर अप्पी त्यांना थांबवते आणि बोलते, कोणी कुठेही जाऊ नका. अर्जुनला डिवॉर्स पाहिजे आहे, मी देईल त्याला डिवॉर्स. तर मोना मग अमोल कोणाकडे जाईल असं बोलते. तर अप्पी बोलते, काही झालं तरी मी अमोलला अर्जुनला देणार नाही. अमोल माझा मुलगा आहे. मी मी कोर्टात खूप लढेल, पण अमोलला माझ्याजवळच ठेवणार. इकडे अमोल शहेनशाहचं चित्र काढत असतो. अप्पी त्याला बाबाचं शर्ट दाखवते, म्हणून अमोल त्याच्या बाबाच्या शर्टनुसार शहेनशाहचं चित्र काढतो. आणि अमोल घरी आल्यानंतर अप्पीला वारंवार त्याच्या बाबाबद्दल काही ना काही विचारत असतो. त्यांचे डोळे कसे होते, त्यांचे केस कसे होते, असं विचारत असतो. हे सर्व वर्णन विचारल्यानंतर अमोल त्याचं चित्र बनवत असतो. आणि व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.